पिछले दिनों बॉबी देओल ने मराठी फिल्म धर्मवीर 2 का पोस्टर रिलीज किया था, जबकि ट्रेलर लॉन्च पर सलमान खान पहुंचे थे। इसके चलते फैंस को बेसब्री से इस मूवी का इंतजार था। लेकिन अब जूनियर एनटीआर, जानवी कपूर और सैफ अली खान की देवरा किशोर के बीच धर्मवीर 2 सिनेमाघरों में रिलीज हो चुकी है, जिसका कलेक्शन पहले दिन का काफी अच्छा है। वहीं फैंस इंतजार कर रहे हैं कि पहले वीकेंड पर फिल्म कितनी कमाई करती है। फिल्म देखने की इच्छा शिवसेना को में थी। धर्मवीर पार्ट 2 रिलीज होते ही भिवंडी के शिवसेना प्रमुख सुभाष माने के मार्गदर्शन में सैकड़ों शिव सैनिक भिवंडी के PRV सिनेमा थिएटर आए। स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे के जीवन पर आधारित फिल्म देखकर शिव सैनिकों में काफी उत्साह देखने को मिला। आइए देखते हैं STS टाइम की रिपोर्ट। नाही, आम्हाला खूप उत्सुकता होती या पिक्चरची। पहिला पार्ट सुद्धा आम्ही बघितला होता आणि आता मोठ्या संख्येने आम्ही आलेलो आहे। आम्ही सुभाष माने साहेबांचा मनापासून धन्यवाद मानतो। हा, आणि कसं आहे म्हणजे आनंद दिघे साहेबांनी जसं भिवंडीचा नेहमी उल्लेख केला आणि त्यांना खूप मदत झाली भिवंडीकरांना खूप मदत केली आहे, त्यांच्याबद्दल धन्यवाद त्यांना। आमचे भिवंडीचे जिल्हा प्रमुख श्री सुभाष माने साहेब यांनी आज भिवंडीच्या शिंदे गटाच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी धर्मवीर पार्ट 2 चं आयोजन केलेलं आहे शोचं। त्यासाठी सर्व कार्यकर्ते भिवंडीकर या शो साठी हजर आम्ही हजर आहोत। धर्मवीर आनंद दिघे साहेबांबद्दल बोलायचं तर मी अगदी लहानपणापासून त्यांना ओळखत होतो। त्यांच्या गाडीत मी प्रत्यक्ष त्यांच्याबरोबर फिरलेलो आहे। त्यांच्या जाण्यानं भिवंडीचंच नाही तर पूर्ण ठाणे जिल्ह्याचं नुकसान झालेलं आहे। त्यांचं कार्य पुढील पिढीसाठी, येणाऱ्या पिढीसाठी, नवीन पिढीसाठी ज्यांनी बघितलेलं नाही त्यांना ते माहिती पडावं म्हणून हे सर्व शिंदे साहेबांनी प्रायोजित केलेलं आहे। फार उत्कंठ आहे की हा चित्रपट कधी पाहतोय, कारण पार्ट 1 मध्ये चांगलंच त्यांचा रोल होता आणि चांगला संदेश होता। आणि दुसऱ्या पार्ट 2 मध्ये आता काय आहे ते आत गेल्यानंतरच कळेल, पण सगळे जेवढे इथं प्रेक्षक जमा झालेले आहेत तर त्यांना एक उत्कंठ आहे की आतमध्ये काय बघायला मिळणार आहे। आनंद दिघे साहेबांचा पिक्चर बघणे म्हणजे एक थरारा अनुभव आहे आणि खूप उत्सुकता आहे आम्हाला त्याच्याबद्दल। पहिला पार्टही सुंदर होता आणि याच्या पुढचाही एक अजून उत्कंठवर्धक असेल, काहीतरी अजून जीवन प्रवास त्यांचा उलगडला जाईल आणि खूप माहिती समोर येईल आणि खूप त्याच्याबद्दल एक आम्हाला जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आनंद दिघे साहेब म्हणजे शिवसेनेचा, कारण त्यांनी शिवसेनेबद्दल खूप कळकळीची भूमिका बजावलेली आहे। खूप कामं केलेत त्यांनी, महिलांनाही चांगली बहिणीची वागणूक दिलेली आहे। त्यांना पुढे खूप प्रयत्न केले का त्यांच्यासाठी खूप चांगलं करता येईल काहीतरी। आणि असंच सर्वजण खूप ह्याच्याने आलोय की आम्हाला याच्या पुढच्या भागामध्ये काहीतरी वेगळा आणखी चांगला अनुभव येईल पाहण्यामध्ये आणि खूप आवड आहे त्याच्याबद्दल, आम्हाला आनंद होतोय त्याच्याबद्दल खूप। जय 2 हा आज रिलीज होतोय आणि बहुसंख्येने आम्ही आज बघायला आलो, कारण आम्हाला अभिमान आहे। आनंद दिघे साहेब यांनी खूप चांगलं भिवंडीत सहकार्य केलेलं आहे सगळ्यांना, म्हणजे या दंगली वगैरे होतात ते, आणि आज ते नाही आहेत तरी सुद्धा त्यांना सपोर्ट करणारे खूप आहेत भिवंडीमध्ये आणि आम्हाला छान वाटतंय एवढे सगळे त्यांना सहकार्य करतात। खूप छान वाटतंय त्यांच्या अनुभव तर, म्हणजे जुन्या लोक जे होऊन गेलेत ना त्यांच्याकडनं खूप ऐकले आम्ही का आनंद दिघे साहेब कसे होते, कशा यायचे इथे, सगळ्यांचं म्हणजे असं जवळून पाहिलेलं आहे त्यांना। त्यांनी असं लहान मोठा असं कधी पाहिलं नाही, सगळ्यांना म्हणजे जवळ केलं आहे। गरीब असो श्रीमंत असो, कोणाचा प्रॉब्लेम असेल तर त्यांनी सोडवलाच आहे जवळ जाऊन त्यांच्या, आणि खूप छान वाटतंय आज त्यांचा धर्मवीर 2 रिलीज होत आहे तर आम्ही या सगळ्या बहुसंख्येने इथे हजर आहोत। छान वाटतंय आम्हाला। अनुभव आम्हाला खूप आहेत दिघे साहेबांचे। धर्मवीर दिघे आनंद दिघे साहेब ना खूप प्रेमळ पण होते आणि तडखर, एकदम त्यांची भूमिका म्हणजे तर पडखर होती। भिवंडीत ते नेहमी यायचे, भिवंडीत प्रत्येक कार्यकर्त्याच्या खांद्यावरती हात टेकून सांगायचे की बघ आपण हिंदू आहोत, हिंदुत्वाचा तुम्ही अभिमान राखा, आणि जर नाही राखलं ना तर तुम्हाला प्रत्येकाला एक म्हणजे द्यायचेच ते, म्हणजे खांद्यावरती हात ठेवायचे पण तोंडात पण द्यायचे, जर ऐकलं नाही माझं तर बघा। आणि आम्ही त्यांच्या बरोबरच काम केलेलं आहे। मी 1985 सालापासून त्यांच्यावर काम केलेलं आहे। भिवंडीत 90 साली ते आले होते, गरबा इथे ठेवला होता, नवी चाळीमध्ये गरबा स्थापन केला होता। तेव्हा थोडीशी हिंदूंमध्येच थोडीशी वादावादी झाली होती, पण धर्मवीर आनंद दिघे साहेब आल्यावरती सगळ्यांची
एकदम तंतरली होती की नाही आता साहेब आले त्याच्यामुळे आपण एकदम स्थिर राहायला पाहिजे आणि प्रत्येकाने त्या गरब्यामध्ये सहभाग घेतला होता. म्हणजे इतकं त्यांचं दहशत पण होती आणि त्यांचं प्रेम सुद्धा होतं सगळ्यांवरती. आणि असं वाटतं आम्हाला का ती त्यांनी जो आम्हाला वसा दिलेला आहे तो शेवटपर्यंत वसा आम्ही जपून ठेवू हीच आम्ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो.